क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. ज्यांना ज्यांना यांचा उत्साह आवडलेला आहे त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की दररोज ऑफिसला जाऊन त्यानंतर घरचं सगळं सांभाळून त्यानंतर मुलांना सांभाळून त्यानंतर नवऱ्याला सांभाळून हा एवढा छान डान्स कसा काय सांभाळलात तुम्ही? कोण सांभाळलात मला? तर एकदा मॅम माईक मध्ये होत जाऊ दे. वुमन पॉवर, ओ हो वुमन पॉवर, बायपण भारी देवा. आता या एकदम मस्तपैकी तुम्ही अगदी बाईपण भारी देवा म्हटलाच आहे. तर जरा ताईंकडून एक छानसा उखाणा ऐकूया आपण. झालंच पाहिजे. नाही कोण घेणार इथे सुंदर असा उखाणा? ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खूण, सुधाकररावांचं नाव घेते पटवर्धनांची सून. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अजून कोण आहे? अजून एक छानसा असा उखाणा कोणाकडून ऐकायला मिळेल? अलकाताई. मंगळसूत्राच्या वाट्या दोन, एक सासर एक माहेर, दिनेशरावाने दिला मला संसाराचा आहेर. हा अच्छा, कॉमेडी. आम्हाला तर तेच पाहिजे होतं. काय बोलता मंडळी? देवाऱ्याच्या कोण्यात अगरबत्ती का खोका, शैलेश माझा बोका, मी त्याची भाऊ आणि शैलेश माझा बोका. तर मी विचारू शकते आपले हे बोकोबा दादा आले आहेत का इथे? आज आले आहेत? जरा एकदा शैलेश दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अजून तुम्ही पण. आणि ताई आठवून ठेवा सगळ्यांना उखाणा घ्यायचा. आकाशात चमकतात चमचम तयारे, विलासरावांचं नाव घेते ऐका सारे. ऐका हो सारे. विलासराव आलेत का? नाही आलेत. अगो बाई काय लाजतायत ना मस्तपैकी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. आणि या मला तिकडून मदत, मला येत नाही पण मी तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला एक उखाणा घ्यावा लागणार आहे. आठवा. पिंडीच येते, बाकी काय? एक काम करा, गणपतीची मूर्ती आहे. गणपतीच्या मूर्तीला ध्रुवा वाहते वाकून, संतोषरावांचं नाव घेते या समारंभाच्या दिवशी. यमक कसा काय जोडला याच्यात? चला काही हरकत नाही, पण आपला मान राखून ताईंनी हा सुंदर उखाणा घेतलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.